विधान भवनाच्या आवारात पोलीस अधिकाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी निलंबित करण्यात आलेल्या 5 विधानसभा आमदारांचं निलंबन आज मागे घेण्यात आलं। मनसेचे राम कदम, बहुजन विकास आघाडीचे क्षितिज ठाकूर, शिवसेनेचे राजन साळवी, भाजपचे जयप्रकाश रावळ आणि अपक्ष प्रदीप जयस्वाल या 5 आमदारांना 31 डिसेंबरपर्यंत निलंबित करण्यात आलं होतं। एपीआय सचिन सूर्यवंशी यांना मारहाण केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली होती, पण आता या 5ही आमदारांचं निलंबन मागे घेण्यात आल्याची घोषणा संसदीय कामकाज मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केली आहे। तर राजदंड पळवणारे शिवसेनेचे आमदार ओमराजे निंबाळकर यांचंही निलंबन मागे घ्यावं अशी मागणी विरोधी पक्षाच्या वतीनं करण्यात आली। कोणत्या आमदारांचं निलंबन झालं होतं ते बघूयात। राम कदम मनसेचे आमदार, तर बहुजन विकास आघाडीचे आमदार क्षितिज ठाकूर, भाजपचे जयकुमार रावळ, अपक्ष आमदार प्रदीप जयस्वाल जे आता शिवसेनेत गेलेत आणि शिवसेनेचे आमदार राजन साळवी यांचं निलंबन हे मागे घेण्यात आलंय। झी 24 तास एक पाऊल पुढे।